त्या खिडकीत अजूनही या कादंबरीच्या आजच्या भागात बघणार आपण बंद झालेले दरवाजे. गाव आता पूर्ण बदललं होतं. जे रस्ते एकेकाळी यात्रेच्या गर्दीने भरलेले असायचे ते आता ओस पडले होते. मंदिराच्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारणारे वृद्ध दिसेनासे झाले होते. बाजारातली दुकानं अर्धवट उघडी राहायची. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि अनिश्चितता उतरली होती. महादेवाच्या मंदिरातील घंटा अजूनही वाजत होत्या, पण त्या आवाजात आता उत्साह नव्हता, तर होता एकटेपणा. डोंगर मात्र तसे शांत उभे होते, जणू माणसाच्या बदलत्या जगाकडे ते फक्त निशब्द पाहत होते. त्या दिवशी सकाळी वाड्याचा मोठा दरवाजा बंद करण्यात आला. भक्कम लाकडी दार हळूहळू मिटलं आणि त्याचा आवाज संपूर्ण अंगणात घुमू लागला. क्षणभर सगळे शांत झाले. आजी देवघरात बसल्या होत्या. काकी खिडकीतनं बाहेर पाहत होते. सीताबाईच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. मुरली काकांनी दरवाजाला मोठं कुलूप लावलं. त्यांचे हात हलके थरथरत होते आणि हे पहिल्यांदाच घडत होते. ते हळू आवाजात म्हणाले, "हा वाडा इतके दिवस बंद राहणार आहे?" वैदेई वरच्या गॅलरीत उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या मनात विचित्र रिकामेपणा उतरला होता. तो वाडा म्हणजे फक्त घर नव्हतं, तो त्यांच्या कुटुंबाचा श्वास होता. त्या अंगणात हास्य होतं, त्या भिंतींमध्ये आठवणी होत्या आणि त्या खिडक्यातून अनेक ऋतू पाहिले गेले होते. आणि आज पहिल्यांदाच त्या घराला स्वतःलाच बंद करून घ्यावं लागलं होतं. सारंगच्या वसाहतीमध्येही तसंच वातावरण होतं. लोक घराबाहेर पडणं कमी करत होते. शाळा बंद झाल्या होत्या. मुलांचे आवाज गायब झाले होते. सारंग अनेकदा घराच्या ओसरीवर बसून दूर वाड्याकडे पाहत राहायचा. मोठा दरवाजा बंद दिसला की त्याच्या मनात नकळत अस्वस्थता वाढायची. वैदेईची भेट आता फक्त आठवणीत उरली होती. ना मंदिर, ना डोंगरावरील पायवाट, ना खिडकीमागचं हसू. उरलं होतं फक्त शांतता. त्याने अनेकदा फोन हातात घेतला, पण काय बोलावं हेच त्याला समजत नव्हतं. काही भावना अशा असतात ज्या शब्दांपेक्षा जास्त शांततेत जाणवतात. त्या रात्री वाड्यात सगळेजण एकत्र बसले होते. बाहेर हलका पाऊस सुरू होता. खिडक्यांवर थेंब आदळत होते. टीव्हीवर पुन्हा भीतीदायक बातम्या सुरू होत्या. वैदेईने आजोबांकडे पाहिलं. ते नेहमीपेक्षा जास्त शांत झाले होते. "सगळं ठीक होईल ना आजोबा?" तिने हलक्या आवाजात विचारलं. आजोबांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात काळजी दडली होती. "वाईट वेळ कायम राहत नाही बाळा," ते म्हणाले, "पण काही वेळा ती जाताना खूप काही घेऊन जाते." वैदेही शांत झाली. त्या शब्दांनी तिच्या मनात नकळत भीतीची सावली गडद झाली. रात्र वाढत गेली. वाड्यातले एक एक दिवे विझू लागले. फक्त वरच्या गॅलरीतला एक पिवळा दिवा अजूनही जळत होता. वैदेही खिडकीजवळ उभी राहून दूर डोंगरांकडे पाहत होती. पावसाच्या धुसर पडण्यामागे वसाहतीतील काही दिवे अजूनही दिसत होते. त्यांच्यातला एक दिवा सारंगच्या घरचा. तिच्या ओठांवर हलकंसं दुःखी हसू उमटलं. आणि त्या रात्री बंद झाले होते फक्त वाड्याचे दरवाजे नाहीत, तर अनेक माणसांच्या आयुष्यातील आनंदाचे रस्तेसुद्धा. हा होता आपला आजचा भाग. उद्याच्या भागात बघणार आपण थांबलेली वर्दळ. ते बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.